सिनेट हे महत्त्वाचं सभागृह या विद्यापीठाचं असते, सर्वोच्च सभागृह आपण म्हणतो, जिथं बजेट पास होते या विद्यापीठाचं. प्राध्यापकांचे प्रश्न सिनेटमध्ये मांडण्याचं काम मी गेल्या 9 वर्षापासून करतो आहे. गेल्या 25 वर्षापासून गुणवंत देवपारे यांच्याशी जुळलेलो आहोत. त्यांच्या उद्योजक बनण्याचा प्रवास हा मी अगदी जवळून पाहिलेला आहे. 3 फेब्रुवारी 2026ला त्यांनी जाहीर केलं की मला या विदर्भात 100 उद्योजक घडवायचे आहेत, तयार करायचे. जन्मदिवस आपण पाहतो, एन्जॉयमेंट असते, केक कापणं असते, हुल्लडबाजी असते. जन्मदिवस हा एखादा निर्धार दिवस असला पाहिजे, आणि निर्धार दिवस हा स्वतःसाठी नाही तर तो इतरांसाठीचा निर्धार असला पाहिजे. आणि तो निर्धार करत असताना त्यांच्यासमोर असलेला तरुण, त्यांच्यासमोर असलेला महत्वाकांक्षी तरुण, ज्याला असं वाटते की मी सुद्धा या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये माझा सहभाग दिला पाहिजे, माझ्या उद्योजक बनण्यामधून तो दिला पाहिजे, माझ्या उद्योगामधून तो दिला पाहिजे, असे महत्वाकांक्षी उद्योजक 100 मी तयार केले पाहिजे पुढच्या जन्मदिवसापर्यंत. ही एक घोषणा त्यांनी 3 फेब्रुवारीला केली. आणि त्या अनुषंगानं ज्या काही टेक्निकल गोष्टी असतील गुगल फॉर्म पासूनच्या, त्या मीडियामध्ये प्रसारित केल्या आणि आपण तो गुगल फॉर्म भरून आज या ठिकाणी आलेला आहात. त्यांना असं का वाटलं असावं की 100 उद्योजक बनले पाहिजे? हे अंबानीला वाटलं नाही, हे अडानीलाही वाटलं नाही, हे जिंदालला वाटलं नाही. हे देवपारेला का वाटलं? हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे. माझ्यासारखे अनेक उद्योजक झाले पाहिजे असं या देशातल्या, या जगातल्या अनेक मोठ्या उद्योगपतींना वाटत नाही. आणि वाटलंही तर ते फक्त त्यांच्या येणाऱ्या पिढीपर्यंत किंवा त्यांच्या घरातल्या लोकांपर्यंत, कुटुंबापर्यंत मर्यादित असते. अदानीचा मुलगा असेल, अंबानीचा मुलगा असेल, जिंदालचा मुलगा असेल. पण गुणवंत देवपारेंना असं का वाटावं की या समाजात असलेला, समाज म्हणजे भारतीय समाज, तिथं जात, धर्म, पंथ, सोसायटी, समाज, इथे जाती हा मुद्दा नाही आहे. गुणवंत देवपारे यांनी कधीच जातीचा विचार केलेला नाही. त्यांनी फक्त क्वालिटी पाहिली आहे, क्वांटिटीचाही त्यांनी विचार केलेला नाही. मग त्यांना असं का वाटावं की या समाजातले, माझ्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांनी उद्योजक बनावं? कारण त्यांचा मुळात पिंड जो आहे हा सामाजिक आहे. गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही पाहतोय की हा सामाजिक पिंड दिवसेंदिवस वाढत आहे. या 100 उद्योजक बनवण्याची प्रक्रिया ही 2011 पासूनची होती. परंतु मधात आमच्यासारख्या काही लोकांनी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं नाही आणि म्हणून मग ते राजकारणाकडे वळले आणि त्यांनी या गोष्टी मागे ठेवल्या. पण त्यांना ही गोष्ट स्वस्थ बसू देत नव्हती की आर्थिक दृष्टिकोन मी मजबूत या समाजाचा करायला पाहिजे, आर्थिक दृष्टिकोनातून मी लोकांना गायडन्स करायला पाहिजे, आणि माझ्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचून समाजामधून असे हिरे तयार व्हावे जे हिरे पुढच्या पिढीला तयार करतील. म्हणून त्या 100 हिऱ्यांचा शोध त्यांनी सुरू केला आणि 3 फेब्रुवारीला ती घोषणा केली. त्यांच्या या उद्योजक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जे त्यांनी भोगलं
जे अनुभव त्यांचे आहेत चांगले वाईट, ते अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचे आहेच त्यांना. पण ते वाईट अनुभव जे असतील ते वाईट अनुभव तुमच्या वाट्याला येऊ नये. कारण ते त्या अनुभवांमधून गेले, त्या रस्त्यावरून ते गेले आणि रस्त्यावरून जात असताना जेवढं साफसफाई करता आली तेवढी साफसफाई करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जेणेकरून येणाऱ्या लोकांच्या पायाला ते काटे रुतू नये. एवढंच नव्हे, उद्योजक बनण्यासाठी फक्त पैसा असला म्हणजे तो व्यक्ती उद्योजक बनतो ही अंधश्रद्धा आहे. अनेक लोकांकडे पैसा आहे पण ते उद्योजक बनू शकले नाहीत, उद्योग करू शकले नाहीत. फक्त टॅलेंट आहे तरी उद्योजक बनता येत नाही. दुसऱ्याला लुबाडण्याची कला आहे आणि त्यातून आपला उद्योजक आपण बनू शकतो, त्यानंही बनता येत नाही. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? तर त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टींचं कौशल्य त्यांनी या आपल्या प्रवासात मिळवलेलं आहे. पैसा असेल, टेक्निकल बाबी असतील जसे बँक वगैरे आहेत, सिंपथी असेल, समाजामध्ये करून दाखवण्याची जिद्द असेल, सॉफ्ट स्किल्स असतील, अशा अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळेल. वर्तमान परिस्थितीमध्ये देशाची जेव्हा आपण परिस्थिती पाहतो तेव्हा आपल्याला असं दिसते की मोठ्या प्रमाणात शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे, ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण म्हणतो 2020. या देशामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, पण शिक्षण नाही आलं. आम्हाला सांगितलं जाते की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, 10,000 कोटी रुपये त्या कौशल्य विकासावर खर्च केल्या गेले. कॅगचा रिपोर्ट आला आणि त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये चीफ ऑडिटर जनरल या देशाचा, त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये असा अहवाल आला की आपला पैसा हा 10,000 कोटी आपण या भारताच्या नागरिकांनी जमा केलेला पैसा, या भारताचा नागरिक राष्ट्रीय संपत्ती स्वतः तयार करतो. आपण टॅक्स जो देतो, कोणताही टॅक्स असो, तुम्ही साधी माचीस जरी खरेदी करत असाल तरी तुम्ही स्वतः टॅक्स पेयर आहात. मी प्राध्यापक आहे, मला 3 लाख रुपये महिन्याचा पगार आहे आणि 60-70 हजार रुपये दर महिन्याला माझे इन्कम टॅक्समध्ये जाते, म्हणून मी फक्त टॅक्स पेयर आहे असं नाही. या देशातला प्रत्येक व्यक्ती टॅक्स पेयर आहे. एक साधी वस्तू जरी तो खरेदी करतो तरी तो या देशाला टॅक्स देतो आणि या टॅक्समधून अशा योजना चालवल्या जातात आणि या योजना विशिष्ट लोक ओरबाडून घेतात, लुटतात. त्या 10,000 कोटी रुपयांचं सुद्धा तेच झालं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून. तुम्ही तो कॅगचा रिपोर्ट वाचा किंवा पेपरमध्ये आलेल्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, कशा पद्धतीनं हा पैसा लुटला जातो. म्हणजे एकीकडे पैसा लुटल्या जाते आहेत, पण आम्हाला बँकेमध्ये गॅरंटी मागितल्या जाते, आम्हाला 5 लाख रुपये 10 लाख रुपये लोन देत असताना तुमची अवकात नाही म्हणून तुम्हाला दिल्या जात नाही, तुम्ही डिफॉल्टर आहे म्हणून तुम्हाला दिल्या जात नाही. मग पैसा कोणासाठी आहे? शिक्षण शिकणारे लोक, रोजगार नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहेत. सर्वजण नोकऱ्यांच्या मागे लागलेले आहेत आणि नोकऱ्यांच्या मागे लागत असताना आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असताना सरकारची मात्र नियत नाही की त्या नोकऱ्या आपण सरकारी नोकऱ्या काढल्या पाहिजेत. मी शिक्षण क्षेत्राबाबत बोलतो. या देशामध्येच नव्हे, फक्त महाराष्ट्रामध्ये 20,000च्या वर प्राध्यापकांचे पद रिकामे आहेत, पण सरकार ते करून राहिलेलं नाही. महाराष्ट्राची जर गोष्ट काय, म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण वाढू द्यायचं, विशिष्ट लोकांना मुद्रा लोन द्यायचं, विशिष्ट लोकांना लोन द्यायचं. 16 लाख कोटी रुपये आमचे माफ केल्या गेले अदानी आणि अंबानी सारख्यांच्या कंपन्यांना. आमचाच पैसा आहे, इथल्या भारतीयांनी तयार केलेला तो पैसा आहे. हा पैसा
अशा पद्धतीनं जर लुटल्या जात असेल आणि आम्ही स्वतः जे बेरोजगार स्वतःला म्हणतो, तो पैसा आम्ही आमच्याकडे कसा वळवता येईल याच्यासाठीचं जे कौशल्य आहे ते कौशल्य आम्हाला देता येऊन राहिलेलं. आणि मग ते ज्या समूहातून आले, ज्यांना आदर्श ते मानतात, त्यांच्यासमोर असलेल्या आदर्श महामानव बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांनी एक सांगून ठेवलं की तुम्ही तुमच्या गरीब, अज्ञानी, दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक्क, नागरी हक्क सांगितले पाहिजे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्या लोकांजवळ ते कौशल्य नाही, ते कौशल्य देण्यासाठी त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. आणि ते पोहोचण्यासाठीचा कार्यक्रम म्हणून मग आपल्याजवळ काय आहे? आपल्याजवळ जे आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आपल्याजवळ अतिरिक्त आहे ते आपण लोकांना देऊ शकतो. म्हणून त्यांना असं वाटलं की माझ्याजवळ हे कौशल्य आहे की मी असे उद्योजक तयार करू शकतो. 2010-11 मध्ये मी त्यांना हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला आमच्या समाजाचे अंबानी म्हणून संबोधतो. तुम्ही अंबानी होऊ शकता, एवढं टॅलेंट तुमच्याजवळ आहे. कारण ते ज्या पद्धतीची रिस्क उद्योगामध्ये घेत होते, कारण उद्योगामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती रिस्क घेण्याची आहे. आणि ते टॅलेंट त्यांच्याजवळ असल्यामुळं मी त्यांना वारंवार म्हणत होतो की तुमच्यामध्ये राजकीय नेता होण्यापेक्षाही तुम्ही या समाजाचे अंबानी बनू शकता, दुसरे अंबानी बनू शकता. हे टॅलेंट 5चे 50 कसे करायचे हे तुम्हाला चांगलं जमते. तो प्रवास मी पाहिलेला आहे. माझ्या घरी गुरुकुंज मोझरीला हा माणूस गठ्ठा पाठीवर घेऊन बेडशीट विकायचा गावोगावी. माझ्या घरी सुद्धा बेडशीट विकायला हा माणूस आलेला आहे. गावोगावी आपल्या पाठीवर, खांद्यावर बेडशीटचा गठ्ठा घेऊन हे लोक पैदल भर उन्हात फिरलेले आहेत. आणि हे सर्व भोगलं असल्यामुळं आज त्यांच्याजवळ काहीच कमी नाही. पण त्यांना त्या बेडशीटच्या धंद्यानं शिकवलं. गडचिरोलीपर्यंत, अहेरी, भद्रावतीपर्यंत, इकडे गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा हा जो विदर्भ आहे, हा विदर्भ त्यांनी सांगितलं की मी नागपूरवरून बुट्टीबोरी तिकडे इंडोरामापर्यंत सायकल चालवत कसं जायचं? 35 किलोमीटरचं अंतर आहे. 35 आणि 70 किलोमीटर मी सायकलनं कसं जायचं? म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात की छन्नीनं जेव्हा छिल्ल्या जाते तेव्हा काहीतरी नवीन तयार होत असते. इतिहासाचा प्राध्यापक म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मायकेल एंजेलोचं जर तुम्ही, एक प्रसिद्ध मूर्तिकार मायकेल एंजेलो, देवपारे साहेबांचं काम काय आहे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. प्रसिद्ध मूर्तिकार, त्याची ही गोष्ट आहे. मूर्त्यांचं प्रदर्शन भरलं, स्पर्धा होती, ती अनेक मूर्त्या ठेवलेल्या होत्या. त्या अनेक मूर्त्यांमधून 3 मूर्तींचा नंबर आला, पहिला, दुसरा आणि तिसरा. पारितोषिक वितरण होतं आणि 3ऱ्या क्रमांकवाल्याला बोलावल्या गेलं, त्याला पारितोषिक दिल्या गेलं, बक्षीस दिल्या गेलं आणि त्याला विचारण्यात आलं की एवढी सुंदर मूर्ती तू कशी बनवली? त्यानं आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की एवढी सुंदर मूर्ती मी यासाठी बनवू शकलो की माझ्यावर देवाचा आशीर्वाद होता, ईश्वराच्या कृपेमुळे मी हे करू शकलो. 2ऱ्या नंबरवाल्याला बोलावलं गेलं.
दुसऱ्या नंबरवाल्याने सांगितलं की माझ्या गुरुनं मला जी मूर्तिकला शिकवली त्यामुळं आणि ईश्वराची कृपा माझ्यावर आहेच, या दोन गोष्टीमुळे मी एवढी चांगली मूर्ती बनवू शकलो. पहिला क्रमांक मायकेल एंजेलोचा आला. त्याला विचारलं गेलं की एवढी सुंदर मूर्ती तू कशी बनवली? त्यानं सांगितलं की मी काहीच केलं नाही. तो दगड होता आणि त्या दगडात मूर्ती होती, फक्त त्या मूर्तीच्या आजूबाजूनं असलेला अतिरिक्त भाग मी काढून टाकला आणि त्या दगडातून सुंदर मूर्ती बाहेर आली. तुमचंही असंच आहे. तुमच्यामध्ये ते गुण आहे उद्योजक बनायचे. तुमच्यामध्ये ती महत्वाकांक्षा आहे उद्योजक बनायची, म्हणूनच तुम्ही इथे आज आलेले आहेत. फक्त तुमच्या आजूबाजूनं असलेला जो अतिरिक्त भाग आहे तो निराशेचा असेल, तो स्किल नसल्याचा असेल, तो पैसे नसल्याचा असेल, तो टेक्निकल बाबी पूर्ण करण्याचा असेल, ह्या जो अतिरिक्त भाग आहे तो अतिरिक्त भाग काढण्याचं काम मूर्तिकार म्हणून गुणवंत देवपारे करतील आणि उद्योजकाची सुंदर मूर्ती तुमच्यातून तयार होईल. हे काम त्यांनी हातात घेतलेलं आहे. ते सुंदर मूर्तिकार यासाठी आहे किंवा ते सुंदर उद्योजक यासाठी आहे की त्यांनी या सर्व गोष्टी आपल्या कार्यकाळात भोगलेल्या आहे, आपल्या या प्रवासात भोगलेल्या आहे. आणि म्हणून त्यांचा हा प्रवास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांचा ते प्रवास मांडणार, त्यांचा तो प्रवास प्रेरणादायी ठरणार आहेत. प्रेरणा आपण कोणाकडून घेत असतो? असं म्हटलं जाते, बाबासाहेब असं म्हणतात की इंटेलेक्च्युअल क्लास इज अन इमॅन्सिपेटेड बीइंग. बुद्धिजीवी वर्ग जो असतो त्या बुद्धिजीवी वर्गाचं अनुकरण होत असते समाजामध्ये. अनुकरण दारू पिणाऱ्याचं होत नाही, अनुकरण फालतू गोष्टी करणाऱ्या माणसाचं होत नाही. अनुकरण हा शब्द मुळात चांगल्या बाबींसाठी वापरला जातो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतल्या जात असते. आणि प्रेरणा आपल्यासाठी अनेक प्रेरणा असतात. आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्यांच्यासमोर, देवपारे साहेबांसमोर सुद्धा प्रेरणा होती. त्यांनी ही प्रेरणा छत्रपतींकडून घेतली असेल की स्वराज्य कसं निर्माण केलं. त्यांनी ही प्रेरणा गाडगे महाराजांकडून घेतली असेल की एवढं मोठं ज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आणला. त्यांनी ही प्रेरणा महात्मा फुले, सावित्रीबाईकडून घेतली असेल, बाबासाहेबांकडून घेतली असेल, त्यांच्या आईवडिलांकडून घेतली असेल. आणि म्हणूनच त्या प्रेरणेला उचित मार्ग देण्याचं काम त्यांच्या या जीवन प्रवासात झालेला आपल्याला दिसते. हा जीवन प्रवास ते तुमच्या सोबत शेअर करतील. त्यांनी म्हटलंय की नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना. या सर्व गोष्टी कशा करायच्या इकडे आपण पाहिलं, त्यांनी सर्व गोष्टी या ठिकाणी लिहून ठेवल्या. मी पैसे देणार नाही नंतर 2 डॉट आहेत, 1 नाही आहे. त्यामुळे ते ठाम आहेत की मी पैसे देणार नाही. आले असतील आपण काही लोक त्या अपेक्षेनं, पण पुढे तेही म्हणतात पण पैसे कसे उभे करायचे हे मात्र मी शिकवतो. जो माणूस बेडशीटसाठी कसे तरी पैसा जमा करून 5-10 हजाराच्या बेडशीट्स आणायच्या आणि त्याचे 50,000 रुपये करायचे, याचा अर्थ 5-10 हजाराचे 50,000 करण्याचं कौशल्य ज्या माणसाजवळ आहे, 1 करोडचे 50 करोड करण्याचं कौशल्य ज्या माणसाजवळ आहे, ज्या माणसानं खऱ्या अर्थानं या समाजातल्या लोकांपर्यंत आपली वैचारिक विचारसरणी पोहोचून या देशामध्ये समाजात असे 100 उद्योजक निर्माण करायचे की जे 100 उद्योजक
पुढे 100 उद्योजकांना निर्माण करेल असे उद्योजक निर्माण करायचे, जे उद्योजक खऱ्या अर्थानं या समाजासाठी काम करतील, या देशासाठी काम करतील, जे उद्योजक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल, जे उद्योजक आपली प्रतिष्ठा निर्माण करेल, जे उद्योजक आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार करेल, आणि जे उद्योजक समाजामध्ये सन्मानाचं प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करेल, या सर्व गोष्टींचा विचार करून हा कार्यक्रम जर आज आयोजित केला असेल तर त्या कार्यक्रमाचं फलित करणं आपल्या हातात आहे. आणि हे फलित तेव्हाच होऊ शकते जेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यासमोर या उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी देवपारे साहेब इथं येतील आणि आपला जीवन प्रवास मांडतील, आपल्याला उद्योजक बनण्याची प्रेरणा देतील, तो संपूर्ण आढावा आपल्यासमोर, ते संपूर्ण वर्णन आपल्यासमोर करतील. म्हणून मी आता प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बोलावतो ज्या व्यक्तीनं हा संपूर्ण प्रवास भोगला आहे, आणि तो भोगलेला प्रवास तुमच्यापर्यंत ते मांडणार आहेत. म्हणून आदरणीय गुणवंत देवपारे साहेब या ठिकाणी येतील आणि आपल्यासमोर आपल्यासोबत संवाद साधतील. म्हणून गुणवंत देवपारे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला प्रवास या ठिकाणी त्यांनी मांडावा. गुणवंत देवपारे साहेब लवकरच आपल्या या ठिकाणी येतील. आणि एक आपण जे म्हणतो, यासहित मी देवपारे साहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले प्रत्यक्ष आपले अनुभव आपल्यासोबत शेअर करावे. आदरणीय गुणवंत मी आलो, आपण संकल्प घडवण्या आपण सर्व आलो. आलेत ना तुम्ही ऊर्जा घेऊन, स्वप्न पाहून की नाही पाहिले? स्वप्न पाहिले सर्वांनी? ऊर्जा, स्वप्न, संकल्प, चलो मिशन आगे.